श्री स्वामी समर्थ। सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे। शुक्रवारी जिवतीची पूजा करतात। जिवती ही मुख्यतः लहान मुलांची जीवनदायिनी देवी आहे। श्रावण महिन्यात दर शुक्रवारी जिवती पूजन हे व्रत केले जातं। जिवती या व्रताची देवता आहे। जिवती आई ही लहान मुलांचे रक्षण करणारी देवी आहे। श्रावण महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी भिंतीवर गंधाने जिवतीचे चित्र काढून किंवा जिवतीचे छापील चित्र लावून स्त्रिया त्याची पूजा करतात। शुक्रवारी घरामधील सर्व लहान मुलांचे औक्षण करून जिवती आईला त्यांचे रक्षण करावे अशी मनोभावे प्रार्थना केली जाते। श्रावणी शुक्रवार व जिवती पूजन हे अनेक घराण्याचा कुलधर्म किंवा कुळाचार आहे। श्रावणातल्या शुक्रवारी कुलदेवीची व देवी लक्ष्मीची आराधना करून सवाष्णींना पूर्णाचे भोजन व हळदी कुंकू, फुले, पाने व सुपारीसह दक्षिणा देऊन त्यांचा सत्कार केला जातो। श्रावणातल्या चारही शुक्रवारी जिवतीची पूजा करतात। या दिवशी संध्याकाळी फुटाणे आणि गुळाचा नैवेद्य दाखवून आरती करतात। ही पूजा संतती रक्षणार्थ मानली जाते। तसेच जिवती पूजेचा विधी काय आहे ते आपण आता बघूयात। जिवतीचे चित्र श्रावण महिन्याच्या सुरुवातीस जो वार म्हणजेच जसे की मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार येईल त्या दिवशी देव्हाराच्या भिंतीवर लावावा। श्रावण शुक्रवारी कुलदेवीची व देवी लक्ष्मीची आणि जिवतीची पूजा करावी। फुले, आघाडा व दुर्वा यांची एकत्र करून केलेली माळ, कुंकू लावलेला 21 मण्यांचा कापसाचा चौसर देवीला घालावा। गंध, हळद, कुंकू, अक्षता वाहाव्या। जिवतीची आरती करावी। विड्यांच्या पानाबरोबर सुपारी व फळ देऊन दूध साखरेचा आणि गुळासह चणे फुटाण्याचा नैवेद्य दाखवावा। स्वयंपाकात वरण भात, तूप, लिंबू, चटणी, कोशिंबीर, वाटली डाळ, आमटी, फळभाजी, पातळ भाजी, पुरण, खीर, कढी, तळण असा बेत करावा। या दिवशी मुलांना वाण म्हणून आरत्या देतात, त्या कराव्या। आरत्या कशा करतात तर कणकेत गूळ तुपाचे मोहन घालून छोट्या छोट्या कुरकुरीत तळलेल्या पुऱ्या, तसेच देवाला रांगोळी काढून नैवेद्य दाखवावा। सवाष्णीच्या ताटाभोवती रांगोळी काढावी। जेवावयास बसण्यापूर्वी पानापुढे विडा दक्षिणा ठेवून नमस्कार करावा। त्यानंतर जेवण झाल्यावर सवाष्णीची खणा नारळाने ओटी भरावी। जिवतीची पूजा आरती झाल्यावर घरातील लहान मुलांना पाटावर बसवून त्यांना ओवाळावे। कुंकू लावून चणे फुटाण्याचे व आरत्यांचे वाण द्यावे व आपल्या मुलांच्या कल्याणासाठी व दीर्घायुष्यासाठी देवीकडे प्रार्थना करावी। जर मुलं परगावी असतील तर चारी दिशेला औक्षण करून अक्षता टाकाव्या, म्हणजेच परगावी असलेल्या मुलांचे औक्षण केल्यासारखे होते। तर तुम्ही सुद्धा या शुक्रवारी जिवतीची पूजा नक्की करा, म्हणजे तुमच्या मुलांचे जिवती देवी रक्षण करेल। तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।